बीजापुर की पहचान, स्वाद का असली नाम कन्हैया स्वीट मार्ट। ऐतिहासिक नगरी बीजापुर में पिछले 45 सालों से लोगों के दिल और जबान पर राज करने वाला भरोसेमंद नाम। ताज़ा मिठाइयाँ, क्रिस्पी नमकीन, हर तरह के आइटम, लाजवाब स्वाद। शादी हो या त्यौहार, घर की छोटी बड़ी खुशियाँ, हर मौके को खास बनाएं कन्हैया स्वीट मार्ट के मज़ेदार जायके के साथ। आज ही विजिट करें कन्हैया स्वीट मार्ट, सेंट्रल बस स्टैंड, बीजापुर। स्वागत है आपका बी न्यूज नेशन में। मैं हूं आबिद हुसैन शेख। कर्नाटका में हिजाब पर लगी पाबंदी हटाई गई। स्कूल और एग्जाम में पारंपरिक और धार्मिक पहनावे की मिली इजाजत। कर्नाटका सरकार ने स्कूल और एग्जाम्स में हिजाब पर लगा पुराना बैन वापस ले लिया है। शिक्षा मंत्री मधु बंगारप्पा ने कहा कि स्टूडेंट्स अपनी परंपरा और धार्मिक पहचान के मुताबिक हिजाब, रुद्राक्ष, जनिवार या अन्य पारंपरिक चीजें पहन सकते हैं। सरकार का कहना है कि बच्चों की एजुकेशन सबसे ज़रूरी है। पारंपरिक पहनावे को लेकर किसी को परेशान नहीं किया जाएगा। बीजेपी सरकार के दौरान हिजाब मामला देश भर में बहुत ही चर्चा में रहा था। एजुकेशन हर बच्चे का अधिकार है। धर्म और परंपरा का सम्मान करते हुए सबको पढ़ाई और तरक्की का बराबर का मौका मिलना चाहिए, यही सरकार का उद्देश्य है, कहा शिक्षा मंत्री मधु बंगारप्पा। इन्होंने ಯಾವುದು ನಾವು ಪ್ರಾಕ್ಟೀಸ್ ಮಾಡ್ಕೊಂಬರ್ತೀವಿ ಧಾರ್ಮಿಕವಾಗಿ, ಅದು ವಿಶೇಷವಾಗಿ ಜನಿವಾರ ಹಾಕೊಳ್ಳೋದಿರಲಿ, ಶಿವದಾರ ಹಾಕ್ಕೊಳ್ತಾರೆ, ಕೆಲವರು ಪೇಟ ಹಾಕ್ಕೋತಾರೆ, ಕೆಲವರು ನಮ್ಮ ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕದೊಳಗೆ ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳು ಏನು ಇದನ್ನು ಹಾಕ್ತಾರೆ, ಏನು ಜೈನ್ ಸಮಾಜದಲ್ಲೂ ಕೂಡ ಸಾರಿನ ಹಾಕ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, ಹಿಜಾಬ್ ಇರ್ಬೋದು, ಎಲ್ಲದೂ ಕೂಡ ಸ್ಕಾರ್ಫ್ ಹಾಕ್ತಾರೆ, ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್ಸು ಕೆಲವರು ಸ್ಕಾರ್ಫ್ ಹಾಕ್ತಾರೆ. ಇದೆಲ್ಲದೂ ಕೂಡ ಅವರ ಧಾರ್ಮಿಕವಾಗಿ ಏನೇನು ಅಲೌಡ್ ಇದೆ ಅದನ್ನ ಒಂದು ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಆರ್ಡರ್ ಅಲ್ಲಿ ಕರೆಕ್ಟ್ ಆಗಿ ಸ್ಪೆಸಿಫೈ ಮಾಡಿ ನಾವು ಶಿಕ್ಷಣ ಇಲಾಖೆಯಿಂದ 12ನೇ ಕ್ಲಾಸ್ವರೆಗೂ ನಮ್ಮ ಶಿಕ್ಷಣ ಇಲಾಖೆಯಲ್ಲಿ ಏನೇನು ಶಾಲೆಗಳಿದ್ದಾವೆ ಯಾವುದೇ ತರಹದ ತೊಂದರೆ ಆಗಬಾರದು ಮಕ್ಕಳಿಗೆ. ಜನಿವಾರ ಇರ್ಬೋದು, ಅವ್ರು ಹೇಳಿದ್ರಲ್ಲ ಪೇಟ ಇರ್ಬೋದು, ರುದ್ರಾಕ್ಷಿ ಹಾಕೊಳ್ತಾರೆ ಕೆಲವರು, ಇಂಥದ್ದೆಲ್ಲ ಒಂದು ಸೀಮಿತವಾದಂಥ ಪದ್ಧತಿ. ಹಿಜಾಬ್ ಹಾಕೊಳ್ತಾರೆ, ಸ್ಕಾರ್ಫ್ ಹಾಕೊಳ್ತಾರೆ, ಇದು ಸೀಮಿತ ಪದ್ಧತಿಗಳು. ಇದು ಒಂದು ಸಮವಸ್ತ್ರಕ್ಕೂ ಕೂಡ ಅಡ್ಡ ಬರುವಂಥ ಪ್ರಶ್ನೆ ಬರೋದಿಲ್ಲ. ಯಾಕಂದರೆ ಸಮವಸ್ತ್ರದ ಅವ್ರದ್ದು ಸಹಜವಾದಂಥ ವ್ಯವಸ್ಥೆ ಅಡಿಯಲ್ಲಿ ಸಮವಸ್ತ್ರ ಕಾನೂನುಗಳು ಇರ್ತದೆ. ಸೊ ಅದಕ್ಕೆ ಸೀಮಿತವಾದಂಥ ಒಂದು ಪದ್ಧತಿಗಳಿಗೆ ಅವಕಾಶವನ್ನು ಮಾಡಿಕೊಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಮತ್ತು ಯಾರಿಗೂ ಕೂಡ ನೋವುಂಟಾಗಬಾರ್ದು. और खबरों के लिए देखते रहिए बी न्यूज नेशन।